तर आता रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजे हे काय पाहणार आहोत आपण. रिफ्रॅक्शन मी सांगितलं तुम्हाला अगोदरच, की ज्यावेळेला प्रकाश किरण एका माध्यमामधून दुसऱ्या माध्यमामध्ये प्रवेश करतात. जसं मी उदाहरण तुम्हाला ग्लासचं सांगितलं होतं. ग्लासमध्ये जर आपण समजा पाणी टाकलं अर्धा ग्लास आणि जर त्याच्यामध्ये जर रंगीत स्ट्रॉ टाकली आपण, नळी टाकली, जी आपण ज्यूस वगैरे पिण्यासाठी वापरतो. तर त्या स्ट्रॉचा वरचा भाग सरळ दिसतो आणि ज्या बिंदूपासून तो पाण्यामध्ये प्रवेश करतो, तिथून तो काय होतो, वाकडा होतो किंवा वक्र होतो. या प्रोसेसला म्हणायचं रिफ्रॅक्शन. फायबर ऑप्टिक कम्युनिकेशनमध्ये रिफ्रॅक्शन फार महत्वाचं आहे, लक्षात घ्या तुम्ही. आता रिफ्रॅक्शन प्रोसेस तुमच्या लक्षात आली असेल, की ज्यावेळेला प्रकाश लहरी किंवा प्रकाश किरण एका माध्यमामधून दुसऱ्या माध्यमामध्ये जातात, त्यावेळेला त्यांचं वक्रीभवन घडून येतं. त्याला म्हणायचं रिफ्रॅक्शन म्हणायचं. ओके. आणि ज्या कोनातून हे रिफ्रॅक्शन घडून येतं, त्याला म्हणायचं रिफ्रॅक्शन अँगल म्हणायचं. आता ज्यावेळेला प्रकाश किरण एका माध्यमामधून दुसऱ्या माध्यमामध्ये प्रवेश करतात, त्यांचा अँगल बरोबर आहे. त्यांच्या प्रकार म्हणजे ज्या दिशेनं बाहेर पडतात, त्या दिशेनं काय ते सरळ बाहेर पडत नाही, ते एका कोनामधून बाहेर पडतात. म्हणजे त्यांचा कोन पण बदलतो. म्हणजे त्यांची दिशा बदलते. ठीक आहे आणि त्यांचा वेग पण बदलतो. तर हा जो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे, म्हणजे ज्याला आपण रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणतो किंवा रिफ्रॅक्शन अँगल सुद्धा म्हणतो आपण. त्या रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सची व्याख्या ही माहिती आहे का? ॲक्चुअली त्या प्रकाशाचा जो वेग बदलतो एका माध्यमामधून दुसऱ्या माध्यमामध्ये जाताना, त्या 2 वेगांचं गुणोत्तर आहे. या ठिकाणी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सची तुम्हाला व्याख्या दिलेली आहे. व्हेलॉसिटी ऑफ लाईट इंडेक्स भागिले व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन मीडियम. आता व्हेलॉसिटी ऑफ लाईट इन व्हॅक्यूम. व्हॅक्यूम म्हणजे काय माहिती आहे का? निर्वात पोकळी. निर्वात पोकळीमध्ये असणारा प्रकाशाचा वेग, जो की तुम्हाला माहिती आहे. 3 × 10⁸ मीटर पर सेकंद किंवा 3,00,000 मीटर पर सेकंद. लक्षात ते तुम्हाला माहित आहे. अशा प्रकारे निर्वात पोकळीमध्ये असणारा प्रकाशाचा वेग भागिले एखाद्या माध्यमामधून असणारा प्रकाशाचा वेग. आता इथं निर्वात पोकळीमध्ये असणारा जो प्रकाशाचा वेग आहे, ठीक आहे. तो एक ठराविक गृहीत धरलेला आहे, ज्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा 1 गृहीत धरलेला आहे. आणि त्याच्या तुलनेमध्ये समजा आपलं जे माध्यम आहे, ते माध्यम म्हणजे कुठलं आहे? ऑप्टिकल फायबर केबल आहे. ठीक आहे. तर त्याच्यामधून वाहणारा प्रकाशाचा वेग या दोघांचं गुणोत्तर याला म्हणायचं रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. थोडक्यामध्ये काय माहिती का? की प्रकाशाची निर्वात पोकळीमध्ये असणारी स्पीड किंवा वेग भागिले प्रकाशाचा फायबर ऑप्टिक मधून वाहणारा म्हणजे वहनाचा वेग किंवा त्याची स्पीड, या दोघांचं हे गुणोत्तर आहे. म्हणजे या 2 वेगांची ही काय आहे? तुलना आहे. या तुलनेला काय म्हणायचं? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. याच्यावरून काय लक्षात येतं बघा, की रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ म्हणजे जो व्हॅक्यूम आहे त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 1 गृहीत धरलेला आहे आणि त्याच्या तुलनेत इतर कुठलंही माध्यम असेल, हवा असेल, काच असेल, ट्रान्सपरंट म्हणजे कुठलंही ज्यामधून प्रकाश जाऊ शकतो, प्रवाहित होऊ शकतो किंवा आरपार होऊ शकतो, असं कुठलंही माध्यम असेल, या दोघांची तुलना त्याला आपण रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणतो. तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स अशा प्रकारे याचा जर आपण 1 मानला, तर एक लक्षात घ्या तुम्ही, की व्हॅक्यूममध्ये प्रकाशाचा वेग इतर कुठल्याही माध्यमापेक्षा जास्त असतो. ठीक आहे. म्हणजेच इतर सर्व माध्यमामध्ये ज्यावेळेला प्रकाश किरण प्रवेश करतात, त्यावेळेला त्यांचा वेग कमी होतो. म्हणजे वातावरण असेल, पाणी असेल किंवा काच असेल, पारदर्शक कुठलंही असेल, की ज्यामधून प्रकाश जाऊ शकतो. अशा माध्यमामधून प्रकाश जात असताना त्यांचा वेग काय होतो? कमी होतो. कशापेक्षा? निर्वात पोकळीपेक्षा. म्हणजे निर्वात पोकळीचा जर वेग आपण त्याचा जो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे, तो जर 1 मानला, तर या 1 च्या तुलनेत ज्याला आपण स्टँडर्ड म्हणतो, प्रमाणित म्हणतो आपण. या व्हॅक्यूम किंवा निर्वात पोकळीच्या रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सच्या तुलनेत, ठीक आहे, इतर माध्यमांचा असणारा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती असतो? तर तो काय असतो माहिती का? इतर सर्व माध्यमांचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा 1 पेक्षा कमी असतो. त्याच्यामुळे काय होईल माहिती का? या दोघांचा तुलनात्मक जो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे, तो काही कमी येईल. किती येईल तो? अशा प्रकारे नेहमी 1 पेक्षा जास्त येईल. याची किंमत 1 असेल आणि खालची जर समजा 1 पेक्षा कमी असेल म्हणजे 0.9, 0.8, ठीक आहे. अशा प्रकारे 1/0.9 किंवा 0.8 म्हणजे यांचा भागाकार किती येईल? 1 पेक्षा नेहमी जास्त येईल. अशा प्रकारे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स हा काय असतो? नेहमी 1 पेक्षा जास्त असतो. याचा अर्थ काय घ्यायचा लक्षात घ्या. ते तुम्हाला खाली समजून सांगितलेलं आहे, की रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजे काय आहे? निर्वात पोकळीमधून असणारा प्रकाशाचा वेग भागिले एखाद्या माध्यमामधून असणारा प्रकाशाचा वेग. ठीक आहे. हे जे गुणोत्तर आहे हे नेहमी 1 पेक्षा जास्त येतं. आता उदाहरणार्थ तुम्हाला दाखवलं इथं. समजा एक फायबर ऑप्टिक केबल आहे, जिचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 1.1 आहे आणि दुसरी फायबर ऑप्टिक केबल आहे, ज्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किंवा रिफ्रॅक्शन इंडेक्स हा 1.3 आहे. याचा अर्थ असा घ्यायचा,
की पहिली जी फायबर ऑप्टिक केबल आहे 1.1 या फायबर ऑप्टिक मधून ठीक आहे. आता जेवढा रिफ्रॅक्शन इंडेक्स कमी, तेवढी त्या फायबर ऑप्टिक मधून असणारा प्रकाशाचा वेग काय असतो? जास्त असतो. जेवढा रिफ्रॅक्शन इंडेक्स जास्त, तेवढा त्या फायबर ऑप्टिक मधून प्रकाश वहनाचा जो वेग आहे तो काय असतो? कमी असतो. म्हणजे हे काय म्हणतो आपण? व्यस्त प्रमाण म्हणतो. म्हणजे रिफ्रॅक्शन इंडेक्स कमी असेल तर प्रकाशाचा वेग जास्त त्यामधून जाणार आहे. रिफ्रॅक्शन इंडेक्स जास्त असेल तर त्याच्यामधून जाणारा प्रकाशाचा वेग काय असतो? कमी असतो. बस एवढाच अर्थ घ्यायचा आहे आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातून तुम्ही हे सूत्र लक्षात घ्या. त्यानंतर आता फायबर ऑप्टिकमधून सिग्नल प्रवाहित केल्यानंतर किंवा फायबर ऑप्टिकचं कार्य कसं चालतं? फायबर ऑप्टिकचं मुख्य काम काय आहे? एका टोकामध्ये आपण प्रकाश किरण प्रवेशित केल्यानंतर ते लांब अंतरापर्यंत वहन करून नेणे किंवा प्रवाहित करून नेणे हे फायबर ऑप्टिक केबलचं मुख्य काम आहे. तर ज्यावेळेला आपण फायबर ऑप्टिक केबल जर सरळ असेल, म्हणजे कुठेही वाकडेल नसेल आणि अशा परिस्थितीमध्ये जर आपण एका टोकामध्ये जर प्रकाश किरण प्रवेशित केले, एंटर केले, तर ते प्रकाश किरण सरळ दुसऱ्या टोकामध्ये निघतात. पण असं प्रॅक्टिकली शक्य नाही. कारण ज्यावेळेला आपण फायबर ऑप्टिक केबल टाकतो, त्यावेळेला आपल्याला वेगवेगळ्या अँगलमधून वाकवावी लागते. सरळ फायबर ऑप्टिक केबल टाकू शकत नाही आपण. काहीतरी कुठल्यातरी कोनामधून ती वाकडी होणारच. ठीक आहे. अशा प्रकारे सरळ फायबर ऑप्टिक केबलमधून प्रकाश किरणांचा जो प्रवास असतो, अगदी तो सरळ-सरळ असतो, म्हणजे सरळ रेषेत असतो. पण ज्यावेळेला फायबर ऑप्टिक केबल काही ठिकाणी बेंड होते, वाकते, त्यावेळेला काय माहिती का, वेगळ्या पद्धतीने त्यांचा प्रवास होतो. तो कसा ते आपण पाहू आता. हे आकृती नंबर 3 मध्ये दाखवलं तुम्हाला. बघा. तर या ठिकाणी प्रकाशाचा गुणधर्म आहे, लक्षात घ्या तुम्ही. प्रकाश किरण केव्हाही सरळच जातात. मग ते वाकडे कसे होतात? मी तुम्हाला सांगितलं. ज्यावेळेला माहिती का, 2 कारणामुळे वाकडे होतात ते. एक तर रिफ्लेक्शन घडून आलं तर त्यांची दिशा बदलते किंवा रिफ्रॅक्शन घडून आलं तर त्यांची दिशा बदलते. या 2 कंडिशनमध्येच त्यांची दिशा बदलते. अन्यथा ते सरळच जातात. आता बघा या ठिकाणी फायबर ऑप्टिक केबल दाखवली ही अशा प्रकारे, नंतर या ठिकाणी इथे ही वाकडी झालेली आहे. परत या ठिकाणी ही वाकडी झालेली आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी आपण हा आपला काय आहे? ऑप्टिकल सोर्स आहे. काल आपण पाहिलं. त्या ऑप्टिकल सोर्समधून माहिती का अशा प्रकारे हा डार्क काळ्या रंगातला एक प्रकाश किरण निघाला. आता या ठिकाणी तो निघाला आणि या इन्सिडन्स अँगलनं आता लक्षात येईल मी शब्द वापरतोय इन्सिडन्स अँगल. ओके. म्हणजे या कोनातून आपण सरळ त्याला प्रवाहित न करता काय केलं आपण? या कोनातून टाकलं. आता इथून तो इथपर्यंतचा प्रवास आहे बघा, ही रेषा सरळ आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी इथं हा तुमचा केबलचा म्हणजे फायबर ऑप्टिकचा हा पृष्ठभाग आहे. या पॉइंटवर आदळल्यानंतर काय होतं माहिती आहे का? याचं रिफ्लेक्शन म्हणजे परावर्तन घडून येतं आणि अशा प्रकारे परत तो इथून परावर्तित होतो आणि सरळ दुसऱ्या इथपर्यंत जातो, सरळ रेषेमध्ये. मग याला या ठिकाणी पृष्ठभागावर परत इथं आदळतो. परत इथून काय होतं माहिती आहे का? सरळ रेषेत असं ह्या अँगलमध्ये त्याचं रिफ्लेक्शन म्हणजे परावर्तन होतं. अशा प्रकारे हा जो अँगल आहे ना, या अँगलला म्हणायचं इन्सिडेन्स अँगल. ह्या अँगलला काय म्हणायचं? परावर्तन परावर्तन अँगल किंवा रिफ्लेक्शन अँगल म्हणायचं त्याला. ठीक आहे. आता परत या ठिकाणी इथं पडल्यानंतर हा इन्सिडेन्स अँगल झाला. ठीक आहे. आणि हा काय झाला? त्याचा रिफ्रॅक्शन अँगल झाला. अशा प्रकारे इथून निघाला सरळ, इथून निघाला सरळ. म्हणजे त्याचा प्रवास छोटा जरी असला तरी तो सरळ रेषेत आहे. फक्त तो आपण काय, की सरळ फायबर ऑप्टिकमधून न पाठवता आपण अशा प्रकारे वाकलेल्या फायबर ऑप्टिकमधून पाठवल्यानंतर प्रकाशाचा जो प्रवास आहे, प्रकाश किरणांचा तो कसा होतो? आपण हे पाहिलं. कळलं. हा एक किरण आहे. ठीक आहे. लाईट सिग्नल 1 नंतर लाईट सिग्नल 2. बघा इथून निघाला तो इथं आदळला, नंतर हा अशा प्रकारे रिफ्लेक्ट झाला, अशा प्रकारे असा जातो आणि दुसऱ्या टोकामधून निघतो. तर म्हणजे रिफ्लेक्शन आणि रिफ्रॅक्शन ह्या दोन्ही गोष्टी असतील तरच काय होईल माहिती का? प्रकाशाचं वहन होऊ शकतं, अन्यथा नाही. पुढचं बघू आता क्लासिफिकेशन ऑफ ऑप्टिकल फायबर केबल. ह्याचे बेस्ड ऑन दी मोड्स. आता इथं मोड म्हणजे सरळ-सरळ अर्थ घ्यायचा. एका वेळेला आपण फायबर ऑप्टिक केबलमधून किती लाईट सिग्नल पाठवू शकतो, किती संख्येनं. जर समजा आपण एखाद्या फायबर ऑप्टिकमधून केवळ एकच लाईट सिग्नल जर पाठवू शकत असू, त्याची क्षमता केवळ फक्त एक लाईट सिग्नल पाठवण्याची असेल, तर त्या फायबर ऑप्टिकला म्हणायचं सिंगल मोड फायबर म्हणायचं. ठीक आहे. आणि ज्या फायबर ऑप्टिकमधून आपण एकापेक्षा जास्त लाईट सिग्नल प्रवाहित करू शकतो किंवा पाठवू शकतो, प्रसारण करू शकतो, त्याला म्हणायचं मल्टी मोड फायबर. एवढी सिंपल व्याख्या आहे. ठीक आहे. आता नंतर आपण रिफ्रॅक्शन इंडेक्स पाहिला. म्हणजे अशा प्रकारे एखाद्या फायबर ऑप्टिकमधून किती संख्येनं आपण लाईट सिग्नल पाठवू शकतो. त्या संख्येवरून त्याचे 2 प्रकार पाडले आपण सिंगल मोड फायबर आणि मल्टी मोड फायबर. ठीक आहे. सिंगल मोड फायबरमध्ये आपण फक्त एक लाईट सिग्नल पाठवू शकतो. मल्टी मोडमध्ये आपण एकापेक्षा जास्त म्हणजे 2, 3, 4, 5 त्या फायबरच्या क्षमतेनुसार आपण सिग्नल पाठवू शकतो.
आता दुसरं जे वर्गीकरण करतो आपण फायबर ऑप्टिकचं आपण, ते काय करतो आपण बेस्ड ऑन रिफ्रॅक्शन इंडेक्स. मी आताच सांगितलं तुम्हाला, की रिफ्रॅक्शन इंडेक्सवरून त्याचे प्रकार पडू शकतो. रिफ्रॅक्शन इंडेक्सचा सरळ-सरळ अर्थ एवढा घ्यायचा, की त्याचा संबंध हा स्पीडशी आहे. मी आता सांगितलं तुम्हाला रिफ्रॅक्शन इंडेक्स जेवढा कमी तेवढी स्पीड जास्त. रिफ्रॅक्शन इंडेक्स जेवढा जास्त तेवढी त्याची स्पीड कमी. आता रिफ्रॅक्शन इंडेक्सवरून फायबर ऑप्टिकचे 2 प्रकार पडतात. एक आहे स्टेप इंडेक्स फायबर आणि एक आहे ग्रेडेड इंडेक्स फायबर. तर स्टेप इंडेक्स फायबर म्हणजे काय माहिती का? जसं डिजिटल सिग्नल काय होतं माहिती आहे का? 0 ते 1 असं एकदम सडन चेंज होतं. ठीक आहे. तशी या स्टेप इंडेक्स फायबरमधून जाणाऱ्या प्रकाश किरणांचा वेग काय होतो माहिती आहे का? कमीकडून एकदम जास्त, जास्तकडून एकदम कमी अशा प्रकारे त्याचं वहन होतं. समजतंय का? म्हणजे स्टेप इंडेक्स फायबरमधून जर आपण प्रकाश किरण प्रवाहित केले, तर त्याचा वेग काय होतो माहिती आहे का? एकदम कमीकडून एकदम जास्तकडे जातो किंवा एकदम जास्तकडून एकदम कमीकडे येतो. मधली स्टेज त्याला नसते. अशा फायबरला म्हणायचं स्टेप इंडेक्स फायबर. ते पुढे आपण आकृतीमध्ये स्पष्ट होईल तुम्हाला. आता ग्रेडेड इंडेक्समध्ये काय होतं माहिती आहे का? की फायबर ऑप्टिकचा जो केंद्रबिंदू आहे सेंटर, ठीक आहे? किंवा थोडक्यामध्ये ग्रेडेड इंडेक्स फायबरमध्ये काय होतं माहिती आहे का? की त्यामधून वाहणाऱ्या प्रकाश किरणांचा वेग हा, ठीक आहे, त्याच्या सेंटरपासून ते त्याच्या पृष्ठभागापर्यंत जे काही अंतर आहे, ठीक आहे, त्या अंतरामध्ये माहिती आहे का तो एकदम कमीकडून एकदम जास्तकडे असा न जाता एकदम कमीपासून तो हळू वाढत जातो पृष्ठभागापर्यंत आणि पृष्ठभागाकडून परत सेंटरकडे येत असताना काय होतं तो हळू कमी होत येतो. जसं की स्टेप इंडेक्सच्या बाबतीत काय होतं माहिती आहे का? मध्यभागापासून पृष्ठभागाकडे जात असताना एकदम कमीकडून जास्त होतो किंवा जास्तकडून कमी होतो. ग्रेडेडमध्ये असं होत नाही. तो काय होतं माहिती आहे का? शून्याकडून किंवा कमीकडून जास्तीकडे म्हणजे पृष्ठभागाकडे जात असताना तो एका विशिष्ट पद्धतीनं म्हणजे हळू वाढतो किंवा कमी होतो. हा फरक आहे दोन्हीमध्ये. हे तुम्हाला आकृतीमध्ये पुढे स्पष्ट होईल. आता ह्याच्यामध्ये सिंगल मोड फायबरमध्ये आता स्पष्ट केलं आपण ह्याच्यामधून केवळ एक सिग्नल आपण पाठवू शकतो. आता ही जी फायबर केबल आहे ही सरळ दाखवलेली आहे. जर फायबर केबल जर सरळ असेल म्हणजे फायबर ऑप्टिक सरळ असेल, तर प्रकाश किरणांचा प्रवास सुद्धा सरळ होतो, पण असं होत नाही. जर वाकडी असेल तर अशा प्रकारे तो प्रवास होतो. आपण हे इथं पाहिलेलं. तर या सिंगल मोड फायबरमध्ये केवळ आपण एकच प्रकाश किरण किंवा एकच लाईट सिग्नल पाठवू शकतो म्हणून याला आपण सिंगल मोड फायबर केबल म्हणतो आपण. याचं जे डायमीटर वगैरे आहे तुम्ही हे वाचून घ्या. तुम्ही या ठिकाणी 3.5 × 10⁴ इंचेस किंवा 9 मायक्रॉन एवढं असतं आणि याचं क्लॅडिंग सहित जे डायमीटर असतं एकूण डायमीटर ते 125 असतं. ते परीक्षेमध्ये तुम्हाला येऊ शकतं. अशा प्रकारे सिंगल मोड फायबर केबल जी आहे, ती कुठे वापरतो आपण? ती जास्त लांब अंतरापर्यंत कम्युनिकेशनसाठी आपण वापरतो. ती थोडं लक्षात ठेवा. परीक्षेमध्ये तुम्हाला येऊ शकतं, की सिंगल मोड फायबर केबल ही आपण लांब अंतरापर्यंत कम्युनिकेशन किंवा ट्रान्समिशनसाठी आपण वापरतो. ठीक आहे. आता नंतर येतं मल्टीमोड फायबर केबल. आता सांगितल्याप्रमाणे तुम्हाला या ठिकाणी काय करू शकतो आपण? एकापेक्षा जास्त सिग्नल आपण याच्यामधून पाठवू शकतो. बघा. हा लेझर एल-ई-डी आहे. तर या ठिकाणी काय केलं माहिती आहे का? हे एक सिग्नल आहे आणि हे एक सिग्नल आहे. आणि त्याच्याशिवाय आणखीन एक मधलं सरळ तिसरं सिग्नल आहे. म्हणजे 3 सिग्नल काय केले आपण याच्यामधून पाठवलेले आहेत. म्हणून याला काय म्हणायचं? मल्टी मोड फायबर केबल. आता मल्टी मोड फायबर केबलचा तोटा काय माहिती का? याच्यामध्ये अटेन्युएशन आणि डिस्पर्शन. आता अटेन्युएशन म्हणजे काय? डिस्पर्शन म्हणजे काय? हे आपण पुढच्या चॅप्टरमध्ये पाहणार आहोत. अटेन्युएशन आणि डिस्पर्शनचा सध्या तुम्ही एवढाच अर्थ घ्या, की जर कोणत्याही इलेक्ट्रिकल सिग्नलच्या बाबतीत किंवा लाईट सिग्नलच्या बाबतीत अटेन्युएशन जर असेल, तर याचा अर्थ असा होतो, जेवढं सिग्नल पाठवलेलं आहे, आउटपुटला मिळणारं सिग्नल तेवढं न मिळता ते काय कमी करून मिळतं. त्याचं एक कारण असतं अटेन्युएशन असतं. अशा प्रकारे याला आपण लॉस म्हणतो. म्हणजे ॲक्चुअली फायबर ऑप्टिक केबलमधून आपण ट्रान्समिशन करत असताना लाईट पॉवरमध्ये जे काही कमी होते, बरोबर आहे की नाही? ती कोणत्या कारणामुळे कमी होते लाईटची पॉवर? म्हणजे इथून जेवढी आपण जेवढ्या पॉवरचं प्रकाशकिरण पाठवलेलं आहे, त्याच्यापेक्षा कमी पॉवर आपल्याला इकडे मिळते. त्याचे 2 कारण आहेत. एक अटेन्युएशन आणि डिस्पर्शन. ते पुढच्या चॅप्टरमध्ये पाहणार आहोत. ठीक आहे. तर मल्टी मोड फायबरच्या बाबतीत काय असतं माहिती आहे का? अटेन्युएशन आणि डिस्पर्शन म्हणजे थोडक्यात लाईट पॉवर लॉस काय असतो? जास्त असतो. त्याच्यामुळे आपल्याला शेवटच्या दुसऱ्या टोकाला काय मिळतं? आपल्याला मिळणारी जी लाईट पॉवर आहे, ती कमी मिळते. अशा प्रकारे मल्टी मोड फायबरचा हा तोटा आहे. सिंगल मोड फायबरच्या बाबतीत तसं नसतं. तर लांब अंतरापर्यंत जाऊ शकतं. तिथं अटेन्युएशन आणि डिस्पर्शन या दोन्ही गोष्टी कमी आहेत. म्हणून मला लांब अंतरापर्यंत आणि चांगल्या क्वालिटीचं ट्रान्समिशन करायचं असेल, तर आपण सिंगल मोड फायबर केबल वापरतो. ठीक आहे. मल्टीमोड फायबरचे बाकी डिटेल्स इथे दिलेले आहेत. त्याचं जे डायमीटर आहे, कोअरचं डायमीटर 2.5 ते 10.3 -3 इंचेस एवढं असतं किंवा 62.5 मायक्रॉन असतं.
आणखीन एक लक्षात घ्या, की सिंगल मोड फायबर ऑप्टिक केबल ही काय असते, म्हणजे कमी जाडीची असते. कशाच्या तुलनेनं? मल्टीमोड फायबरच्या तुलनेनं. सिंगल मोड फायबर केबल ही आपण लांब अंतरापर्यंतसाठी वापरतो. तसं मल्टीमोड फायबर केबल ही आपण म्हणजे कमी अंतरासाठी आपण वापरतो. तसंच आपण जे लॅन म्हणतो आपण त्याला लोकल एरिया नेटवर्क म्हणतो. म्हणजे जर समजा तुम्हाला अनेक कॉम्प्युटर जर नेटवर्कमध्ये जोडायचे असतील फायबर ऑप्टिक सिस्टमच्या सहाय्याने, त्या ठिकाणी सुद्धा आपण सिंगल मोड न वापरता मल्टी मोड फायबर केबल वापरतो आपण. बाकी या ठिकाणी तुम्हाला सिंगल मोड फायबर आणि मल्टी मोड फायबर यांची तुम्हाला तुलना दिलेली. सगळे पॉइंट आपण या ठिकाणी डिस्कस केलेले आहेत. ठीक आहे. या ठिकाणी याची जी जाडी आहे बघा, सिंगल मोडची जाडी जी आहे 8.3 ते 1.2 125 मायक्रोमीटर. नंतर त्याचं थिकनेस इकडला हा दिलेला आहे. जवळ सारखाच असतो. नंतर वेव्हलेंथ या सगळ्या गोष्टी तुम्ही बघून घ्या. जे आपण डिस्कस केलेल्या आहेत. इथं तुम्हाला त्याच गोष्टी परत रिपीट शब्दामध्ये दिलेल्या आहेत. आता याच्यामध्ये काही महत्त्वाचे पॉइंट लक्षात घ्या तुम्ही. या ठिकाणी सिंगल मोड फायबर केबलच्या बाबतीत माहिती का 3 किलोमीटर अंतरापर्यंत आपण हे वापरू शकतो. 2 किलोमीटरपर्यंत अंतरापर्यंत वापरू शकतो. नंतर सिंगल मोड फायबर केबलच्या बाबतीत जो लाईट सोर्स वापरतो तो आपण, बरोबर आहे. तो आपण लेझर म्हणून वापरतो आणि मल्टी मोडमध्ये मग आपण काय करतो, शॉर्ट डिस्टन्स असल्यामुळे इथं एल-ई-डी ॲज अ सोर्स म्हणून वापरतो. नंतर आता इंडेक्स प्रोफाइल ऑफ द ऑप्टिकल फायबर केबल म्हणजे आता सांगितल्याप्रमाणे तुम्हाला की जो रिफ्रॅक्शन इंडेक्स आहे, त्या रिफ्रॅक्शन इंडेक्सवरून ऑप्टिकल फायबरचे 2 प्रकार पडतात. स्टेप इंडेक्स फायबर आणि ग्रेडेड इंडेक्स फायबर. ठीक आहे. आता त्यातला स्टेप इंडेक्स फायबर पाहू आपण. त्या पद्धतीने दिलेलं आहे तुम्हाला. स्टेप इंडेक्स फायबरमधून जर आपण समजा प्रकाश किरण पाठवले, तर त्याच्यामध्ये त्याचा जो प्रवास आहे, त्याचा जो ट्रान्समिशन आहे, ते कसं होतं बघा तुम्ही या ठिकाणी. आता या ठिकाणी तुम्हाला हे जे दिलेलं आहे, हा जो एरो आहे माझा बघा इथे या ठिकाणी इनपुट पल्स दिलेली आहे. आणि आउटपुट पल्स बघा तुम्हाला कशी मिळते, अशी मिळते. त्याचं कारण आहे. ह्या स्टेप इंडेक्स मी तुम्हाला अगोदर सांगितलं, की स्टेप म्हणजे काय म्हणे डिजिटल सिग्नल सारखं 0 कडून 1 कडे, 1 कडून 0 कडे येईल. आता म्हणजे की फायबर ऑप्टिकचा जो केंद्रबिंदू आहे, हा जो मध्य याला केंद्रबिंदू म्हणतो आपण. ज्यावेळेला आपण या या पॉइंटला प्रकाश किरण प्रवेशित केल्यानंतर ज्यावेळेला आपण त्याच्या पृष्ठभागाकडे जातात, त्यावेळेला ते एकदम जास्तीच्या स्पीडकडे किंवा एकदम कमी स्पीडने जातात. म्हणून त्याला काय म्हटलं स्टेप म्हणतो. म्हणजे केंद्रात मध्यभागापासून पृष्ठभागाकडं खाली किंवा वर जात असताना त्यांची स्पीड काय होते माहिती का? अचानक बदलते. डिजिटल सिग्नलसारखी 1 किंवा 0. याचा परिणाम म्हणून काय होतं माहिती का? बघा, आता इथं एक सिग्नल पाठवलं. आता ज्यावेळेला दुसऱ्या टोकाला हे जे सिग्नल आहे, ते आपल्याला म्हणजे काय मिळालं पाहिजे, सगळे हे जे रिफ्रॅक्टेड आहेत ना, रिफ्लेक्शन झालेले सिग्नल पहा 1, 2, 3 आणि सगळ्यात जो स्ट्रेट सिग्नल आहे, तो सगळ्यात अगोदर पोहोचलेला आहे. बाकीचे जे परावर्तित झालेले सिग्नल आहेत ना, ते नंतर पोहोचलेले आहेत. याचा परिणाम काय होतो बघा, या ठिकाणी हा जो दाखवला की नाही, ह्याला डिस्पर्शन म्हटलेलं आहे. हे डिस्पर्शन घडून आल्यामुळे काय होतं बघा, ओरिजिनल आपलं जे सिग्नल आहे की नाही, ही पल्स पाठवलेली आहे. तुम्हाला आउटपुटला काय मिळेल माहिती आहे का? ही अशी मिळेल, एवढ्या अंतराची. म्हणजे तुमचा जर आवाज असा असेल आणि जर तुम्हाला आवाज असा मिळाला ना आउटपुटला, तर तो तुम्हाला तुमचा ओरिजिनल आवाज वाटणार नाही किंवा तुमचा जर डाटा असा असेल आणि तुमचा जर डाटा त्या प्रवासामध्ये जर असा झाला, तर तो डाटा तुम्हाला मूळ डाटासारखा दिसणार नाही, ऐकू येणार नाही किंवा जो काही असेल ते. याला हे कशामुळे होतं माहिती का? की याच्या स्टेप इंडेक्स फायबरची जी स्पीड आहे, म्हणजे प्रकाश किरणांची जी स्पीड आहे, ती एकदम कमीकडून एकदम जास्तीकडे किंवा एकदम जास्तीकडून एकदम कमीकडे अशा प्रकारे बदलते. त्याच्यामुळं हे डिस्पर्शन घडून येतं आणि मिळणाऱ्या आउटपुटमध्ये तुम्हाला काय येतं डिस्टॉर्शन मिळतं. म्हणजे त्याचा जो आकार आहे तो बिघडतो. आकार बिघडला की तुम्हाला माहिती आहे, मूळ जे सिग्नल आहे किंवा मूळ जो डाटा आहे, तो आपल्याला अचूक मिळत नाही. आता हे जे वरची जी फिगर आहे ती मल्टी मोड स्टेप सिग्नलच्या बाबतीत आहे. स्टेप इंडेक्स फायबरच्या बाबतीत आहे. या फायबरमधून आपण पाहिलं की एकूण 4 सिग्नल पाठवले. त्याच्यापैकी मधलं जे सिग्नल आहे लवकर पोहोचलं, नंतर दुसरे जे 3 सिग्नल आहेत ना, ते उशिरा पोहोचले. त्याचा परिणाम म्हणून अशा प्रकारे मूळ पाठवलेल्या पल्सचा आकार बदलला म्हणजे माहिती आपली या ठिकाणी चुकीची मिळणार, डिस्टॉर्टेड मिळणार. एवढाच याचा अर्थ घ्यायचा. तर अशा प्रकारे स्टेप इंडेक्स फायबरचा तोटा काय आहे? स्टेप इंडेक्स फायबरमध्ये डिस्पर्शन जास्त असतं. म्हणून जे इनपुट सिग्नल पाठवलेलं आहे, बरोबर आहे. त्या डिस्पर्शन जास्त असल्यामुळं स्टेप इंडेक्स फायबरमध्ये काय मिळतं आपल्याला आउटपुट सुद्धा डिस्टॉर्टेड मिळतं. तुम्ही एवढाच अर्थ घ्या. तुम्हाला प्रश्न येऊ शकतो, की जर समजा आपण इंडेक्स फायबरमध्ये बरोबर आहे की नाही, डिस्पर्शन जास्त असल्यामुळे काय असतं माहिती का?
मिळणाऱ्या आउटपुटमध्ये डिस्टॉर्शन जास्त असतं. म्हणजे तुम्हाला प्रश्न असा येईल, की स्टेप इंडेक्स फायबरमध्ये म्हणजे मग स्टेप इंडेक्स ते मल्टीमोड फायबर असू द्या किंवा स्टेप इंडेक्स ते सिंगल मोड फायबर असू द्या. बरोबर आहे की नाही? त्याच्यामध्ये मिळणारं जे आउटपुट आहे ते डिस्टॉर्टेड असतं. त्याचं कारण आहे, की त्या प्रकाश किरणाच्या प्रवासामध्ये काय होतं माहिती आहे का? डिस्पर्शन घडून येतं. डिस्पर्शन कशामुळे घडून येतं? की पाठवताना आपण सगळे प्रकाश किरण सगळे म्हणजे मल्टीमोडच्या बाबतीत 3 किंवा 4 जे काही असतील, जेवढ्या संख्येने सिग्नल पाठवताना आपण एकदाच पाठवले, एकाच वेळी पाठवले. परंतु आउटपुटला मिळताना मात्र काय वेगवेगळ्या वेळेला मिळाल्यामुळं ते डिस्पर्शन घडून येतं आणि तुमच्या आउटपुट पल्सचा आकार बिघडतो. ठीक आहे. आता सिंगल मोड स्टेप इंडेक्स फायबर असेल तर बघा, या ठिकाणी डिस्पर्शन थोडं कमी असेल. बघा, ही आपली पाठवलेली सिग्नल आहे. नंतर तुम्हाला या ठिकाणी आउटपुटमध्ये थोडंसं डिस्टॉर्शन आहे. हे डिस्टॉर्शन येतच. थोडक्यामध्ये स्टेप इंडेक्स फायबर असेल, तर मिळणाऱ्या आउटपुटमध्ये डिस्पर्शन होत असल्यामुळं डिस्टॉर्टेड आउटपुट मिळतं. समजतंय का? अशा प्रकारे मिळणारं सिग्नल आपल्याला त्याची फिडिलिटी म्हणजे विश्वासार्हता म्हणजे साध्या भाषेमध्ये त्याची गुणवत्ता काय चांगली नसते. हे झालं तुमचं स्टेप इंडेक्स फायबर. आता मल्टी म्हणजे सॉरी ग्रेडेड इंडेक्स फायबरच्या बाबतीत तुम्हाला सांगितलं ग्रेडेड म्हणजे काय माहिती का? टप्प्या त्यांची स्पीड काय केली जाते? कंट्रोल केली जाते, नियंत्रित केली जाते. बघा, आता इथं तुम्हाला मल्टीमोड ग्रेडेड इंडेक्स दाखवलेला आहे. या ठिकाणी सुद्धा आपण बघा या ठिकाणी 1, 2, 3, 4, 5 सिग्नल पाठवलेत आपण बघा. 1, 2, 3, 4, 5 एकाच वेळेला त्यांचं आपण या ठिकाणी त्यांना पाठवलेलं आहे. ठीक आहे. ओरिजिनल सिग्नल तुमचं हे आहे आणि मिळणारं आउटपुट सिग्नल हे आहे. या ठिकाणी सुद्धा डिस्पर्शन आहे, परंतु ते अत्यंत कमी आहे. ठीक आहे. म्हणजे मल्टी मोड आपण जे पाहिलं इथं, या ठिकाणी बघा हे जे 4 सिग्नल आहेत ना, हा सगळ्यात उशिरा पोहोचतो, नंतर हे सगळं अगोदर पोहोचतो. याच्यामुळे डिस्पर्शन जास्त आहे. त्याच्यामुळं इथं आकार खूप बिघडलेला आहे. अशा प्रकारे ह्या स्टेप इंडेक्स मल्टी मोड फायबरच्या तुलनेत इथं पहा. आता यांचं जे बघा, ह्यांचा जो प्रवास आहे की नाही एकदम सरळ नाहीये. ह्या मध्यभागापासून ज्यावेळेला ह्या प्रकाश लहरी तुमच्या फायबर ऑप्टिक्सच्या पृष्ठभागाकडे जातात, त्यावेळेला त्या सरळ न जाता माहिती का, नियंत्रित पद्धतीने जातात. म्हणून त्यांना काय माहिती का, अशा प्रकारे त्या सरळ न जाता बघा ह्यांचा आकार लक्षात घ्या तुम्ही, यांचा प्रवास लक्षात घ्या. म्हणजे जवळ-जवळ माहिती का, आता हा जो पॅटर्न आहे, या पॅटर्नमुळे काय होतं माहिती का, एकाच वेळेला आपण ह्या प्रकाशित केलेल्या 5 लहरी जवळ-जवळ सारख्याच वेळेला तिथं पोहोचतात. तिथं मागे-पुढे पोहोचतात. परंतु हे जे अंतर आहे, म्हणजे पहिली जी पल्स पोहोचल्यानंतर मागून येणाऱ्या ज्या 4 पल्स आहेत, लाईट पल्स आहेत, बरोबर आहे. त्यांच्यामध्ये असणारं जे वेळेचं अंतर आहे, ते फार कमी असतं. आणि वर आपण जे पाहिलं आता, की स्टेप इंडेक्स मल्टीमोड फायबर असेल, तर त्याच्यामध्ये आपण पाहिलं की डिस्पर्शन खूप जास्त आहे. म्हणजे एका टोकापासून दुसऱ्या टोकाकडे प्रसारण केल्यानंतर जे पहिली पल्स मिळाल्यानंतर बाकीचे उर्वरित ज्या पल्स मिळतात, त्याच्यामध्ये पडणारा जो गॅप आहे, तो काय ग्रेडेड मल्टी मोड फायबरच्या बाबतीत कमी आहे. आलं लक्षात. अशा प्रकारे ग्रेडेड जर समजा तुम्ही जर सिंगल मोड किंवा कुठलीही समजा ग्रेडेड जर फायबर वापरली, तर थोडक्यामध्ये काय तिथं डिस्पर्शन कमी असतं. त्याच्यामुळं मिळणारं जे आउटपुट सिग्नल आहे, ते जवळपास आपल्याला इनपुट सिग्नल सारखंच मिळतं. म्हणजे मल्टीग्रेड फायबर ऑप्टिकची जी गुणवत्ता आहे, जी फिडिलिटी आहे, ती चांगली असते. माझ्या मते आता तुमच्या लक्षात आलं असेल. अशा प्रकारे ग्रेडेड इंडेक्स फायबर आपण कुठे वापरू मग? ज्या ठिकाणी तुम्हाला म्हणजे चांगल्या गुणवत्तेची लोकल एरिया नेटवर्क म्हणजे लॅन करायचं असेल, म्हणजे उदाहरणार्थ ज्या आयटी कंपन्या वगैरे आहेत ना, त्या ग्रेडेड इंडेक्स फायबर वापरतात. ठीक आहे. आणि जे आयटी कंपन्यांना ॲक्युरसी फार आवश्यक असते. आपलं डाटा प्रोटेक्शन आहे, नंतर डाटाची ॲक्युरसी पण आहे. या ठिकाणी आपण ग्रेडेड इंडेक्स फायबर वापरतो. मग ते मल्टी मोड असेल किंवा सिंगल मोड असेल. नंतर आता स्पेसिफिकेशन्स ऑफ फायबर आपण पाहू आपण आता, की कोणत्याही ऑप्टिक फायबर केबलचे टेक्निकल स्पेसिफिकेशन. तुम्हाला माहिती आहे की जसं वायरचे स्पेसिफिकेशन असतात, सिंगल स्ट्रँड, मल्टी स्ट्रँड, नंतर त्या वायरची जाडी, तसेच तुमच्या या फायबर ऑप्टिकचे सुद्धा काय असतात स्पेसिफिकेशन असतात. त्याचं डायमीटर किती असेल, ठीक आहे. कोअरचं डायमीटर किती असेल, डायमीटर विथ क्लॅडर किती असेल, हे सगळे ठरवण्यासाठी माहिती आहे का, एक इंटरनॅशनल आपण काय केलेली आहे, एक संस्था आहे. ज्या संस्थेचं नाव आहे IST इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस अँड टेक्नॉलॉजी. मार्फत काय माहिती का, हे सगळे जे फायबर आहेत, त्याच फायबरचे स्पेसिफिकेशन ठरवले जातात. ठीक आहे. तर या ठिकाणी मल्टीमोड आणि सिंगल मोडच्या बाबतीत, ठीक आहे. तर जे वापरायचे स्पेसिफिकेशन आहेत. आता या ठिकाणी 2 आकडे दिले तुम्हाला 62.5 आणि 125. 62.5 हे जे आहे, ते तुमचं कोअरचं डायमीटर आहे आणि 125 जे डायमीटर आहे, ते तुमचं क्लॅडरचं डायमीटर आहे. ठीक. अशा प्रकारे मल्टीमोड कोअरच्या बाबतीत फायबर ऑप्टिकच्या बाबतीत
65.5 भागिले 125 मायक्रॉन हे स्पेसिफिकेशन आहे आणि सिंगल मोड फायबरच्या बाबतीत 8.3 हे कोअरचं म्हणजे 8.3 मायक्रॉन हे कोअरचं डायमीटर असेल आणि एक लॅडरचं डायमीटर किती असेल 125 मायक्रॉन एवढा असेल. तुमच्या लक्षात येईल. वरचा आकडा हा कोअरचा डायमीटर दर्शवतो आणि खालचा आकडा हा काय लॅडरचं एक डायमीटर दर्शवतो. याच्यामध्ये तुम्हाला परत ह्या दोन्हीचे स्पेसिफिकेशन IST द्वारा ठीक आहे, इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस अँड टेक्नॉलॉजी द्वारा या संस्थेद्वारा निर्धारित केलेले सिंगल मोड फायबर आणि मल्टी मोड फायबरचे सगळे स्पेसिफिकेशन तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहेत. की सिंगल मोड फायबरचं जे डायमीटर आहे आता सांगितल्याप्रमाणे 8.3 ते 125 मायक्रोमीटर एवढं असतं. ह्याचं सुद्धा 8.3 ते 125 मायक्रोमीटर ठीक आहे. याची वेव्हलेंथ किती असते? हे सगळे आकडे तुम्हाला पाठ करावे लागतील. बरोबर आहे? प्रश्न येतात असे. तर आजचा जो आपला चॅप्टर संपत आहे. ठीक आहे. मी या ठिकाणी थांबवतोय.